नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. ITI ॲडमिशन 2024चे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. जर तुम्ही 10वी पास असाल, नापास असाल, तुम्ही 12वी पास असाल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असाल, तरीसुद्धा तुम्ही ITIचा फॉर्म भरू शकता. तो ITIचा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ITIचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे गुगलवरती आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी DVET अशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन सर्च करायचं आहे. DVET ॲडमिशन सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल, DVET महाराष्ट्र म्हणून. यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा, हे ऑफिशियल पोर्टल आहे DVETचं. वरती बघू शकता. तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट देण्यात आलेली आहे. admission.dvet.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे. आता नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे की ॲडमिशनसाठी तुम्हाला काही सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहे. त्याला एकदा डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी बघू शकता. मी झूम करून घेतो. आता या ठिकाणी बघा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालय महाराष्ट्र सर्व इन्फॉर्मेशन दिलं आहे. तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, फॉर्म केव्हापासून कुठपर्यंत भरायचा आहे, डॉक्युमेंट कसे व्हेरिफिकेशन करायचे, सर्व इन्फॉर्मेशन या PDF तुम्हाला दिली. व्यवस्थित इन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्यायचे आहेत आणि परत तुम्हाला या ठिकाणी होम पेजला यायचं. सर्व डेट्स वगैरे देण्यात आले. आता या ठिकाणी होम पेजला आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन अशा प्रकारे एक ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता तुमचं फॉर्म या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता सर्वप्रथम काय करायचं आहे तर तुम्हाला 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. स्टेप 1 ॲडमिशन, या ठिकाणी रजिस्ट्रेशन, सबमिशन, पेमेंट वगैरे अशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा. आता फॉर्म आपल्याला सुरू करायचं. सर्वप्रथम काय करायचं आहे, इयत्ता 10वी परीक्षा मंडळाचा तपशील, म्हणजेच काय तर 10वीचं बोर्ड कोणतं होतं, 10चं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर ते 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी हायर एज्युकेशन. आणि जर ते नसेल, त्यापेक्षा वेगळं असेल, CBSE असेल किंवा मग आंतरराष्ट्रीय वगैरे असेल किंवा माध्यमिक शिक्षण मंडळ असेल, ते मंडळ या ठिकाणी खाली दिले, त्यातून सिलेक्ट करा. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे म्हणून मी सिलेक्ट करतो. आता 10वीचे डिटेल्स द्यायच्या तुम्हाला किंवा इक्वॅलंट. 10वीचा तुमचा रोल नंबर द्यायचा आहे किंवा बैठक नंबर द्यायचा आहे. इयर ऑफ एक्झाम, या ठिकाणी कोणत्या वर्षी तुमची एक्झाम झाली, तर आपली जस्ट 2024लाच एक्झाम झाली. तुमची जेव्हा 10वी झाली असेल ते वर्ष निवडा. नंतर कोणत्या महिन्यात तुमची एक्झाम झाली, मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, जुलैमध्ये, काय जे असेल ते निवडायचं. तर आपली या ठिकाणी मार्चमध्ये झालेली आहे, ते ऑप्शन निवडतो. नंतर डेट ऑफ बर्थ विचारले, तुमचे दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा. अशा पद्धतीने टाका. खाली फर्स्ट नेम विचारलं, या ठिकाणी कॅन्डिडेटचे डिटेल्स द्यायच्यात. उमेदवाराचं पहिलं नाव फक्त स्वतःचं नाव टाकायचं आहे. लास्ट नेम दिलं आहे समोर, या ठिकाणी उमेदवाराचं फक्त आडनाव टाकायचं आहे. नंतर खाली या ठिकाणी प्रायमरी मोबाईल नंबरमध्ये तुमचा जो नंबर यूज करत आहात मोबाईल नंबर, तो नंबर द्यायचा आहे. सेकंडरी मोबाईल नंबर नाही दिला तरीसुद्धा चालतो, काहीही गरज नाही. ईमेल ID द्या. पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे. आता पासवर्ड कशा पद्धतीने टाकायचं बघा. पासवर्ड @123, इथे तुम्ही तुमचं नाव @123, पास @123 या फॉर्मॅटमध्ये कोणताही पासवर्ड क्रिएट करा. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका या ठिकाणी आणि हा कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी रजिस्टर करायचं. तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरीफायसुद्धा करून घ्यायचा. तुमच्या मोबाईलवरती OTP व्हेरीफाय करून घ्या, कॅप्चा वगैरे टाकाने रजिस्टर करायचं. एकदम सोपी प्रोसेस आहे. आता या ठिकाणी बघा, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून सर्व रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जनरेट झाला. याचा तुम्हाला फोटो काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. नंतर आपल्याला कमेंट लॉग इनवरती क्लिक करा. कॅन्डिडेट लॉग इन येईल. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, तो तुम्हाला SMS द्वारे सुद्धा आला आहे. पासवर्ड टाका, कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचा. हा रजिस्ट्रेशन नंबर कोणता, जर तुम्हाला SMS द्वारे आणि आपण जो फोटो काढून ठेवला आहे तोच नंबर आहे, तोच टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमचा आता ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस पेंडिंग असेल, तुमचं या ठिकाणी सर्व पेंडिंग असेल, पेमेंट पेंडिंग असेल,
या पद्धतीने तुमचं या ठिकाणी पेंडिंग. आता सर्वप्रथम फॉर्म भरण्यासाठी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. इन्स्ट्रक्शन आले आहेत उमेदवारासाठी, कॅन्डिडेटसाठी, सर्व वाचून घ्या आणि या ठिकाणी सर्व इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर ओकेवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा रोल नंबर दिलेला आहे, तो व्यवस्थित चेक करा बरोबर आहे का. नसेल तर दुरुस्त करून घ्या. इयर एक्झाम, मंथ एक्झाम, समोर डेट ऑफ बर्थ दिलेली आहे. नंतर खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव, लास्ट नेममध्ये आडनाव, जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते जेंडर या ठिकाणी तुमचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक आलेली आहे तुम्ही जी टाकली ती. नंतर नॅशनॅलिटी इंडियन, मदर टंग या ठिकाणी मातृभाषा निवडून घ्या तुमची, तर आपली मराठी आलेली आहे. नंतर रिलिजन या ठिकाणी धर्म, हिंदू, मुस्लिम, बुद्धिझम, जैन, ख्रिश्चन काय जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तुमची जी रिलिजन असेल, धर्म असेल तो निवडा. नंतर कास्ट कॅटेगरी निवडायची, SC ST OBC काय जे तुमची असेल ते निवडायचं आहे. नंतर कास्ट निवडून घ्यायची तुमची. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित निवडायची आणि निवडल्यानंतर या ठिकाणी परत तुमच्या या ठिकाणी कास्ट निवडायची. आता तुमची जी कास्ट असेल ती कास्ट या ठिकाणी शोधायची आणि ती कास्ट तुम्हाला निवडायची तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघून. नंतर विचारलं या ठिकाणी बघा नॉन क्रिमिनल धारक आहेत का, तर यस आपण नॉन क्रिमिनल धारक आहोत. तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर द्यायचा आहे. वैकल्पिक मोबाईल नंबर सोडून द्या, दुय्यम मोबाईल नंबर. ॲन्युअल इन्कम द्यायचं तुमचं कुटुंबाचं. तहसीलकडील जे वार्षिक उत्पन्नाचा दाखला निघतो, इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, ते किती तर आपलं बिलो 1 लाख तुमचं जे असेल ते टाका आणि नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतली. आता द्यायचं तुम्हाला ॲड्रेस. कंट्री या ठिकाणी इंडिया इन, ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 सुद्धा टाका. महाराष्ट्र राज्य तुमचा जो जिल्हा असेल तो डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा, नंतर तुमचं गाव, पिनकोड, सर्व इन्फॉर्मेशन भरा आणि नेक्स्ट पेजवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता पॅरेंट गार्डियन्स या ठिकाणी पालकत्वाचा तपशील द्यायचा तुमचा. पॅरेंटचं तुम्ही अनाथ आहात का विचारलं, ऑर्फन असेल तर यस करायचं आहे. नंतर मग कोणते ठिकाणी तुम्ही अनाथाचे प्रकार काय आहेत कोणते ते द्यायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. परत खाली आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला पार्टिक्युलर्स दिले तुमच्या आईचा आणि वडिलांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची. आता या ठिकाणी बघा फर्स्ट नेम दिले. फर्स्ट नेमच्या समोर 2 बॉक्स आहेत, इथे फादर आणि मदर म्हणून आई आणि वडील या पद्धतीने देण्यात आलेले. तर या ठिकाणी फर्स्ट नेम फादर आलं तर या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका. मदरच्या खाली या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाका. लास्ट नेम तुमच्या आईचं आडनाव टाकायचं, वडिलांचं आडनाव टाकायचं. वरीलप्रमाणेच या ठिकाणी वडिलांचं आडनाव, आईचं आडनाव. ऑक्युपेशन व्यवसाय काय आहे, तर वडिलांचा व्यवसाय सिलेक्ट करायचा. या ठिकाणी सेम एम्प्लॉई की प्रायव्हेट एम्प्लॉई की प्रायव्हेट सर्व्हिस वगैरे, गव्हर्मेंट एम्प्लॉई, तर नॉट जर एम्प्लॉई वगैरे नसतील तर नॉट एम्प्लॉई या ठिकाणी सरळ तुम्ही करू शकता. तर आपण नॉट एम्प्लॉयमेंट करतो आहे. नंतर आई त्याच पद्धतीने या ठिकाणी नॉट एम्प्लॉयमेंट काय जे असेल ते निवडायचे. परत खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲन्युअल इन्कम विचारलं तुम्हाला. या ठिकाणी आता पहिल्या रोमध्ये तुमच्या वडिलांचं द्यायचं आहे ॲन्युअल इन्कम, तर 1 लाखाच्या आतमध्ये. नंतर त्याच पद्धतीने तुमच्या आईचं द्यायचं, तर आईचं समजा नो इन्कम तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाऊ शकतं. डोमिसाईल स्टेट दिलं आहे, दोघांचं पण निवडायचं, आई आणि वडील. नंतर या ठिकाणी डोमिसाईलचा डिस्ट्रिक्ट वडिलांचा आणि आईचा त्याच पद्धतीने वरीलप्रमाणेच निवडायचं आहे. नंतर डोमिसाईल तालुका, कोणत्या तालुक्यामध्ये डोमिसाईल ते सुद्धा समोर या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. त्याच पद्धतीने दोन्ही या ठिकाणी निवडून घ्या. बघा अशा प्रकारे आपण दोन्हीसुद्धा या ठिकाणी निवडून घेतलेले आहेत. निवडल्यानंतर नेक्स्ट पेज ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तर बघा या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता डिफेन्स कॅटेगरी डिटेल्स देण्यात आले तुम्हाला या ठिकाणी. त्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम डिफेन्समध्ये असाल तर यस करायचं आहे, संरक्षण क्षेत्रात नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. नंतर विचारलं आहे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. आर यू पर्सन विथ परमनंट डिसेबिलिटी 14 अँड अबव, 40% तुम्ही जास्त अपंग असाल तर यस करा. किती टक्के ते टाकायचं, कोणत्या टाईपमध्ये ते टाकायचं. नसेल तर या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही अपंग ऑप्शनला या ठिकाणी नोवरती या ठिकाणी क्लिक करू शकता. परत खाली स्क्रोल डाऊन करा. अदर डिटेल्स द्यायच्यात. अदरमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आहे. बघा इंटरमिडिएट ड्रॉइंग पास, तुम्ही इंटरमिडिएटची परीक्षा पास झाला असेल तर यस करायचं आहे, नसेल तर डायरेक्टली नो करू शकता. तर आपण या ठिकाणी पास झालेलो आहे म्हणून मी यस करतो, त्याचे मार्क्ससुद्धा तुम्हाला भेटू शकतात. नंतर स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर यस करा. नंतर मग स्पोर्टमध्ये डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल की नॅशनल आहे तर
जे असेल ते द्यायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. नंतर महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बालसुधारगृहातून उत्तीर्ण झाला आहात का? झाला असेल तर येस करा, नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे आणि नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता स्कूल लोकेटेड म्हणजे शाळेचे तुमचे या ठिकाणी डिटेल्स द्यायच्यात. तुमची शाळा कुठे होती, महाराष्ट्राबाहेर होती की महाराष्ट्रामध्ये होती, तर आपली बेसिक महाराष्ट्रामध्येच होती 10वीची. नंतर मग 10वीच्या शाळेचा जिल्हा, 10वीच्या शाळेचा तालुका, नंतर कोणत्या गावामध्ये तुमची ती शाळा होती तो गाव निवडा. नंतर खाली आपण 10वी उत्तीर्ण आहात का, तर यस उत्तीर्ण आहोत. नंतर आपण 10वी उत्तीर्ण तांत्रिक विषय होता का 10वीला, असेल तर या ठिकाणी यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करा. नंतर डू यू बिलॉंग्स टू ब्लाइंड या ठिकाणी बघू शकता. हँडिकॅप आहात का, असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर विचारलं आहे बघा, हॅव यू पास 10th विथ सब्जेक्ट विथ मॅथ अँड सायन्स. 10वीला तुम्हाला मॅथ आणि सायन्स दोन्ही विषयानं तुम्ही उत्तीर्ण आहात का, तर असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. तर आपण 10वीत गणित आणि विज्ञान या विषयानं उत्तीर्ण आहोत म्हणून मी यस करतो. यस केल्यानंतर खाली द्यायचं आता तुम्हाला सब्जेक्ट दिले आहे आणि समोर गुण द्यायचे. आता आउट ऑफ मार्क, आउट ऑफ मार्क म्हणजे 10वीला तुम्हाला किती मार्कपैकी पेपर झाला, तर समजा 100पैकी असेल, कितीपैकी असेल त्या पद्धतीने टाकायचं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी एकूण गुण आपले 100 होते समजा फर्स्ट लँग्वेज मराठीला, आणि ऑप्टेन गुण तुम्हाला किती पडले, समजा 92 पडले. त्याच पद्धतीने सेकंड लँग्वेज हिंदीला तुम्हाला किती होते, मग तिथे हिंदी संस्कृत काय जे असेल तुमचे ते निवडायचे. त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये तुम्हाला किती पडलेत, कितीपैकी पडले त्या पद्धतीने टाका. गणितमध्ये तुम्हाला कितीपैकी पडलेत, किती पडले ते टाका. त्याच पद्धतीने विज्ञान तुम्हाला कितीपैकी होते, समजा 100पैकी तुम्हाला किती पडलेत ते टाका. त्याच पद्धतीने सोशल सायन्स या ठिकाणी भूगोल इतिहास त्यामध्ये किती पडले त्या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुमचे मार्कनुसार भरून घ्यायचे. व्यवस्थित भरायचं. या ठिकाणी मार्क्स तुमचे कमी जास्त होऊ शकतात, फक्त तुम्ही तुमच्या मार्कशीटनुसार टाकायचे, याचं काहीही टेन्शन तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. नंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. आता डायरेक्ट 12th क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी यायचं आहे. तुम्ही 12वी उत्तीर्ण आहात का, तर असेल तर यस करा. कोणत्या या ठिकाणी आर्ट कॉमर्स सायन्स काय जे असेल केव्हा उत्तीर्ण झालात, 12वीत एकूण गुण किती आहेत, मिळकतीचे गुण किती आहेत, या पद्धतीने द्यायचं आहे. असेल तर यस करा, अन्यथा डायरेक्टली या ऑप्शनला नो करायचं. परत खाली यायचं आहे, तुम्ही SSC पास आहात का, असेल तर या ठिकाणी यस, फेल असेल तर फेल, तर आपण 10वी पास आहोत म्हणून यस करतो. समोर नॉट ॲप्लिकेबल आणि नेक्स्ट पेज ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी बघा, हॅव यू ॲपियर इन ITI प्रिव्हियसली, या अगोदर तुम्ही ITIला ॲडमिशन घेतलं असेल तर या ठिकाणी यस करायचं आहे. कोणत्या वर्षी प्रवेशाचं वर्ष, पास केव्हा झालात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव म्हणजे ITI कॉलेजचं नाव, समोर तुमचा ट्रेड कोणता होता ते द्यायचं आहे. नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही नो करायचं. तुम्ही अगोदर ॲडमिशन घेतलेलं नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नो करतो. आपण कोठे ITIला ॲडमिशन घेतलं नाही, नो करा आणि नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करा. आता होम डिस्ट्रिक्ट, तुमचा मूळ जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता या ठिकाणी बघा, सब्जेक्ट द इन्स्टिट्यूट फेअर यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजेच तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कन्फर्म तुम्ही कुठून करून घेणार आहात, त्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता, यामध्ये तुम्हाला काही इश्यू येत नाही. समजा तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही निवडायचं. तर आपण या ठिकाणी जिल्हा निवडून घ्या, तालुका निवडून घ्या, इन्स्टिट्यूट कोणती असेल ते कॉलेज दाखवलं जाईल ते कॉलेज निवडून घ्या. या कॉलेजवर जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. तुमच्या फॉर्मची प्रिंट न्यायची, तुम्ही जे डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट द्या आणि व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ते कॉलेज ऑप्शन वगैरे निवडावं लागतं. तर या ठिकाणी आपण जे कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ते कॉलेज निवडलं आहे. या ठिकाणी एक कन्सर्ट आहे, त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर पेमेंट दाखवलं जाईल आणि मेक पेमेंट ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने समोर तुमच्यासमोर पेमेंटचं ऑप्शन येईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट, QR कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करा. कोणताही ऑप्शन निवडा, त्या ऑप्शनने पेमेंट करून घ्या. 100 रुपयाचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. या पद्धतीने तुम्ही तुमचं पेमेंट हे करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट तुम्ही जे कॉलेज निवडलं आहे त्या कॉलेजवरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशन करून घ्यायची. तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिलेत
ते डॉक्युमेंट सोबत न्या फॉर्म भरताना आणि ते फॉर्मची प्रिंट न्यायची आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.